शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रभर 10 ते 15 दिवसांनी पावसाचं पुनरागमन झालेलं आहे आणि साहजिकच सोयाबीन पिकामध्ये कुठे तणनाशकाच्या तर कुठे कीटकनाशकाच्या फवारण्या सुरू होतील। सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंग्याच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी कोणती घेतली पाहिजे आणि या फवारणीमध्ये कीटकनाशकासोबत तणनाशक फवारलं पाहिजे की नाही याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कृषीशास्त्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये 15 ते 20 दिवसानंतर सोयाबीनच्या झाडाची एखादी फांदी वाळलेली दिसत असेल आणि फांदीच्या देठाजवळ 2 गोलाकार कट मारलेले असतील तर अशा वेळेस समजून जायचं की चक्रीभुंग्यानं नुकसान करायला सुरुवात केली आहे। या चक्रीभुंग्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशकापैकी क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन हे 2 घटक असलेलं कोणतेही चांगल्या कंपनीचं कीटकनाशक 30 ते 40 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी किंवा बीटासायक्लोथ्रिन अधिक इमिडाक्लोप्रिड हे 2 घटक असलेलं सोलोमन हे एक उत्तम कीटकनाशक 25 ते 30 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही फवारणी करू शकता। या 2 कीटकनाशकाव्यतिरिक्त थायमिथॉक्झाम अधिक लॅम्बडासायलोथ्रिन हे 2 घटक असलेलं सर्वांच्या परिचयाचं अलिका हे कीटकनाशक 8 ते 10 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, याआधी तुम्ही या 3ही कीटकनाशकांचा अनुभव घेतलेला असेल आणि यावर्षी नवीन कीटकनाशक वापरायचं असेल तर त्यासाठी टेफ्लुबेन्झुरॉन अधिक अल्फा सायपरमेथ्रिन हे 2 घटक असलेलं इम्युनिट हे नवीन कीटकनाशक 12 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही फवारणी करावी। या फवारणीमध्ये कीटकनाशकासोबत कोणतंही साधं पावडर फॉर्म मधील बुरशीनाशक घेऊन तुम्ही फवारणी करू शकता। आणि जर सोयाबीन पिकामध्ये आतापर्यंत तुम्ही तणनाशक फवारलेलं नसेल तर या पहिल्या फवारणीत तणाच्या नियंत्रणासाठी या 4 पैकी कोणत्याही एका कीटकनाशकासोबत इमॅझिथायपर हे घटक असलेलं तणनाशक एकत्र करून तुम्ही फवारणी करू शकता, जेणेकरून पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल। शेतकरी मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।